नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, काल रात्री महसूल विभागाचा आकृतिबंध सुधारित आकृतिबंध आलेला आहे. त्याच्यानुसार खूप वेगवेगळ्या अफवा टेलिग्राम ग्रुपवरती, व्हॉट्सअपवरती आणि यूट्यूबवरती तुम्हाला बघायला भेटले असतील. तर काहींचं म्हणणं आहे की तलाठी भरती जी येणार आहे 7,000 पदांची येणार आहे, 5,000 पदांची येणार आहे. तर सत्यता काय आहे, गट क ची कोणकोणती पदे असणार आहेत आणि गट ड ची कोणकोणती पदे असणार आहेत, ही खरंच मेगा भरती महसूल विभागामध्ये होणार आहे का? डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा माहिती नीट समजून घेणे गरजेचं आहे. तर आता माझ्याकडे जो नवीन या ठिकाणी जो रात्री पीडीएफ आलेला आहे आणि महसूल विभागाचा आकृतिबंध म्हणून जो जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मी ते इथे येथे ओपन केलेलं आहे. इथं काय म्हटलेलं आहे नीट समजून घ्या. महसूल विभागातील बघू शकता, महसूल विभागातील सुधारित आकृतिबंध मंजुरीबाबत. ठीक आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. आता महसूल विभागामध्ये फक्त तलाठी पद येतं का? नाही. तर तहसील म्हणजे महसूल विभागामध्ये खूप सारे वेगवेगळे, खूप म्हणजे अनलिमिटेड खूप सारी वेगवेगळी पदे येतात आणि सर्वांचा एकत्रित आकृतिबंध येथे सादर करण्यात आलेला आहे. आणि तो कशाप्रकारे मंजूर करण्यात आलेला आहे आणि काय दाखवलेलं आहे, काय म्हणणं आहे शासनाचं, नीट समजून घ्या तरच तुम्हाला. आता ही सर्व या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांचे सर्व ज्याच्या अंडर येणारे सर्व कार्यालय वगैरे आहेत. जवळ-जवळ इथं 12 यांची लिस्ट दिलेली आहे आणि पदांची संख्या वगैरे तिथे दिलेली आहे. आता सर्व माहिती नीट समजून घ्या. आता इथं काय म्हटलेलं आहे, आता जो आकृतिबंध आहे तलाठी भरतीचा, तो नीट इथे समजून घ्या. 1 मिनिट. तो इथं ओपन होऊ द्यात. आता तिथं काय म्हटलेलं आहे, ठीक आहे. हा इथं ओपन झालेला आहे. आता इथं थोडी साईज बारीक करतो. आता इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी बघू शकता. इथं काय आहे महसूलचा 1 मिनिट बघू शकता. इथं काय आहे म्हटलेलं आहे 20 नंबरला ग्राम महसूल अधिकारी. किती पद? आता पेमेंट वगैरे दिलेलं आहे. तर 15,700 किती 15,747 असं पद म्हटलेलं आहे, जी ग्राम महसूल अधिकाऱ्याची एवढी खरंच पदभरती केली जाणार आहे किंवा 5,000 ची पदभरती केली जाणार आहे. तर 100% इथे कोणत्याही प्रकारची एवढी मोठी पदभरती केली जाणार नाही. तलाठीच्या जागा ज्या आहेत, ते 1,700 पदांची एकतर जाहिरात येऊ शकते किंवा 2,300 पदांची जाहिरात तुमची येणार आहे. ते लवकरच जाहिरात येणार आहे. ती देखील कधी येईल, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे काय दिलेलं आहे हे पुढं, तर सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व तलाठी मिळून सर्व कार्यरत असणाऱ्या ही पदांची संख्या इथे दिलेली आहे. जेणेकरून सर्व माहिती आकृतिबंधाला किती आता याच्यामध्ये काही पदे मंजूर आहेत, काही पदे याच्यामध्ये भरलेली आहेत आणि त्याच्यापैकी काही पदे 2,500 पदे जी 2,500 3,000 जी पदे रिक्त आहेत त्याच्यापैकी पदभरती केली जाणार आहे. आणि माझ्या अंदाजित तुम्हाला सर्वांना माहित असल्याप्रमाणे जवळ-जवळ 1,700 ते 1,800 पदांची तलाठीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. थोडीफार पदे वाढू शकतात 200-300, परंतु डायरेक्टली 15,000 पदे टेलिग्राम ग्रुपवरती काही सांगत आहे किंवा टेलिग्राम, Instagram, YouTubeवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटले असेल. हे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी याची जी पदे आहेत ना, मंजूर पदे सर्व सर्व मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे सर्व मिळून 15,747 ही पदे आहेत. बाकी ही पदभरती ही लवकरच येणार आहे. आता जर बघितलं तर याच्यामध्ये खूप वेगळे आता हे महसूल विभाग आहे त्याच्यामुळे बघू शकता काही मृत संवर्ग जे आहेत ते बाह्य स्रोताद्वारे इथं ॲड केलेले आहेत. आता गट अ ते आता इथं फक्त तलाठी सोडून तलाठी भरती नाही. गट अ, गट ब, गट क आणि गट ड सर्व मिळून येथे जर जर पदे बघितली तर इथं किती पदे दाखवलेली आहेत? 34,576 पदे दाखवलेली आहेत. त्याच्यापैकी गट क ची किती आहेत? गट ड ची 2,919 म्हणजे जवळ-जवळ ही पदे आहेत गट ड ची 3,000 पदे आणि गट क ची जर बघितली गट क ची तर 28,000 किती 28,535 पदे आहेत ज्याच्यामध्ये बघू शकता भूमापक, वाहनचालक, रोखपाल त्याच्या अंतर्गत या ठिकाणी तलाठी देखील येतं, महसूल सहाय्यक येतं, उपलेखापाल अशी खूप सारे वेगवेगळे पदांचा जो आकृतिबंध हा दिलेला आहे तो सर्व एकत्रित दिलेला आहे. लक्षात घ्या. तेवढी पदे भरली जाणार नाहीत. त्याच्यामुळे तलाठीची जी जाहिरात येणार आहे, ती 1,700, 1,800 किंवा 2,300 पदांची जाहिरात येऊ शकते. आता इथं बघू शकता. हे जर मी तुम्हाला हे माहिती इथे दिलेली होती. बघू शकता. इथं जर बघितलं तर कोकण विभागाची इथं पदसंख्या बघू शकता. कोकण विभाग इथं तलाठ्यांची 1,995 त्याच्यानंतर पुणे विभाग 3,146 त्याच्यानंतर नागपूर विभाग 2,149 नाशिक विभाग 2,807 अमरावती 2,432 अशा प्रकारे ही म्हणजे मंजूर सध्या जे आहे कार्यरत वगैरे सर्व वेगळी पदे दिलेली आहेत. आणि सर्व मिळून ही जी पदे असणार आहेत तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, ही मंडल अधिकारीची पदे आहेत. टोटल
2,625 पदे आणि तलाठीची दिलेली आहेत 15,747. ही एकूण पदांची संख्या आहे. जी रिक्त पदांची संख्या तेवढी नाहीये. लक्षात घ्या. 2,500-3,000 पदे रिक्त आहेत, परंतु 15,000 आणि जाहिरात देखील एवढ्या आता YouTube वरती मी इकडे-तिकडे बघितलं तर 5,000, 6,000, 7,000 पदांची जाहिरात येईल असं सांगितलं जात आहे. परंतु एवढ्या पदांची जाहिरात येणार नाही. तलाठीची 1,700 ते 2,000 या दरम्यान जाहिरात आलेली बघायला भेटेल. परंतु एक फायनल सत्यता सांगतो, तलाठीवरती 100% लवकरच येणार आहे आणि 99% चान्सेस आहे ही पदभरती एम-पी-एस-सी कडे जाण्याची शक्यता 99% चान्सेस आहेत. ठीक आहे. लवकरच याच्याबद्दल पुराव्यासहित मी माहिती तुम्हाला देणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे महसूल विभागाचा जेवढा पण जो मोठा आकृतिबंध इथे दाखवलेला आहे, तर याच्या अंतर्गत महसूल विभागात नक्कीच मोठी 10, 12, 15 हजाराची भरती नक्कीच होईल. फक्त तलाठीची नाही. त्याच्यामध्ये खूप सारी वेगवेगळी पदे महसूल विभागातील असणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आता अजून एक मुद्दा मी इथे सांगणार आहे. आता जर तुम्ही इथं जर बघितलं ना, तर राज्यातील आता हे चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत त्यांनी माहिती दिलेली होती. तर बघू शकता राज्यातील महसूल विभागात महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि महसूल विभागाची सुधारित आकृतिबंध वित्त विभागात सादर करण्यात येत आहे. म्हणजे सादर केलेला आहे, जो मी तुम्हाला दाखवला. परंतु त्याच्यामध्ये किती पदांची भरती होईल हे स्पष्ट दाखवलेले नाही. आकृतिबंध मान्य होतात महसूल सहाय्यकांची पदे भरण्यास मान्यता देण्यात येईल. सर्व या ठिकाणी महसूल विभागाअंतर्गत येणारी ही पदे आहेत. आता जर त्यांचं मी या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांचं जर मी ट्विटर अकाउंट मी येथे तुम्हाला त्यांनी शेअर केलेलं आहे 2-3 दिवसापूर्वी. चंद्रशेखर बावनकुळे मंत्रालय मुंबई येथे महसूल विभागाच्या आकृतिबंधाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. म्हणजे आकृतिबंध सादर करण्यात आलेले आहे. या सादरीकरणात विभागाच्या रचना, कार्यपद्धती व कार्यक्षमता वाढीसाठी आवश्यक सुधारणा यांवर चर्चा केलेली आहे आणि आकृतिबंध देखील सादर करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ही जाहिरात आता कधीही लवकरच येईल. आता फायनल प्रश्न विद्यार्थ्यांचा एकच आहे, की जाहिरात कधीपर्यंत येईल? तर आता खूप वेगवेगळ्या माहितीनुसार माध्यमे आहेत सांगणार आहे. YouTubeवरती तुम्ही बघाल, Telegram ग्रुपवरती बघाल. परंतु माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार ही जाहिरात लगेच तरी सध्या येणार नाही. आता महिना एप्रिल चालू झालेला आहे. एप्रिल महिना चालू झालेला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनमध्येच जाहिरात येईल. सध्या तरी लवकरच ही कृषी विभाग भरती म्हणा, अ, अ, फक्त जाहिरात नगर परिषद थोडी लवकर येण्याची शक्यता आहे. कृषी विभाग, त्याच्यानंतर वनरक्षक भरती, तलाठी भरती जे महसूल हे विभागांतर्गत येणारे हे विभाग आहेत, यांची जाहिरात जून मध्येच आलेली तुम्हाला बघायला भेटेल. जून, जुलै लगेच जाहिराती येणार नाहीत. हे स्पष्ट माझं मत आहे. ठीक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.